So friends, we are looking about the advantages of the reciprocating compressor, and I have told that working of the compressor is very simple. No any complications are there. It provides very high pressurized air, and multi-stage type of the compressor is used for all range of pressure of air. Means different pressurized air also you can repressurize with the help of multi-stage type compressor. And I was discussing about the blower. मी जी काही आपली फुंकणी आहे त्या फुंकणीच्या संदर्भामध्ये बोलत होतो. सो दॅट पर्टिक्युलर युअर ब्लोअर, ती फुंकणी जी आहे ती सिलेंड्रिकल शेपची असते. एम आय करेक्ट? Yes, sir. Yes, sir. When you are just throwing the air from your mouth, it is only going to be get limited in the casing. ती जी फुंकणी आहे त्याचे जे वॉल्स आहेत ते वॉल्स तुमच्या एअर साठी केसिंगचं काम करतात, हाऊसिंगचं काम करतात, कव्हरचं काम करतात. And whatever air you are throwing from your mouth, it is getting concentrated at one place. एका जागी ती जी काही आहे ती सर्व जी काही हवा आहे ती हवा एकत्रित होते. आता बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी शेतीसाठी जे अवजार आपल्याकडे लागतात, आपल्याला कुदळ लागते, नांगराचा फाळ लागतो, छिन्नी लागते, अशा गोष्टी बऱ्याच वेळा किंवा विळा लागतो. ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा जे लोखंडाचं काम करणारे कारागीर आहेत त्या कारागिरांकडून बनवून घेतो. देअर ऑल्सो दे आर युजिंग द कॉम्प्रेसर. हॅव यू सीन दॅट कॉम्प्रेसर? हा सर. Yes, sir. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. त्याला लोहाराचा भाता असं म्हणतात. ओके, व्हॉट ही इज डुईंग, ही जस्ट ड्रॅगिंग इट. आणि ज्यावेळी तो ड्रॅग करतो त्यावेळी काय होतं की ती भात्याची जी पिशवी असते ती पिशवी फुगते. फुगते मीन्स व्हॉट? इट सक्स द एअर. ओके, त्याची ज्यावेळी साईज वाढते त्यावेळी जी काही जागा रिकामी राहते त्याच्यामध्ये एअर येते. अँड व्हेन ही रिलीजेस इट, तो भाता असा दाबला जातो आणि आतमधले जी एअर आहे ती एकाच नोझल मधून बाहेर येते. ती त्यांनी खाली भट्टीमध्ये अशी पुरून ठेवलेली असते, म्हणजे डायरेक्ट भट्टीच्या बेसला ती कॉम्प्रेस्ड एअर प्रोव्हाइड केली जाते. अँड कंबस्चन इज हॅपनिंग इन अ व्हेरी नाईस मॅनर. मीन्स whatever compressor we are studying in our day-to-day life, that is reciprocating compressor, or we are going to see the rotary compressor, actually different types of the simple compressor we are using from long ago. खूप वर्षापासून आपण खरं तर अशा पद्धतीचे छोटे छोटे जे कॉम्प्रेसर्स आहेत ते आपण वापरतोय. बट वी आर नॉट नोईंग एट ऑल दॅट इट इज नोन एज अ कॉम्प्रेसर. याला कॉम्प्रेसर म्हणतात हे आपल्याला बऱ्याच वेळा माहित होत नाही. When you are going to pressurize the air and you are going to use it, that particular component is utilized as the compressor. कॉम्प्रेसरचं फंक्शनिंग लक्षात येण्यासाठी, त्याचे ऍडव्हान्टेजेस लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला काही सिंपल एक्झाम्पल्स या ठिकाणी आता दिलेले आहेत. सो आय रिक्वेस्ट यू दॅट प्लीज नोट डाउन द ऍडव्हान्टेजेस ऑफ द रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स. नंबर 1, give the heading advantages of reciprocating compressors. Advantages of reciprocating compressors. Written. Number 1, working of compressor is very simple. Working of compressor is very simple. Working of compressor is very simple. Number 2, it provides very high pressurized air. It provides very high pressurized air. It provides very high pressurized air. And number 3, multi-stage type of compressor. Multi-stage type of compressor
multi-stage type of compressor is used for all ranges of pressure of air, all ranges of pressure of air, all ranges of pressure of air. Have you written it? Yes. Yes, sir. Yeah. Yes, sir. Can we move ahead? Yes, sir. Yeah. Yes, sir. Yes, sir. Now, the next type of the compressor is rotary compressor. पुढचा जो टाइप आहे तो आहे रोटरी कॉम्प्रेसरचा. Now, the name itself suggests that whatever mechanical components are there, these components are having rotary motion instead of reciprocating motion. रोटरी कॉम्प्रेसर या नावावरूनच आम्हाला समजतं की रेसिप्रोकेशन त्याच्यामध्ये होत नाही, तर त्याच्याऐवजी जे मेकॅनिकल कंपोनंट या कॉम्प्रेसरचा पार्ट आहेत ते रोटरी मोशन घेतात, ते गोल फिरतात. And these compressors are rotated with very high speed by using steam turbine, gas turbine or electric motors. हे जे कॉम्प्रेसर्स आहेत हे कॉम्प्रेसर वेगानं फिरवले जातात आणि वेगानं फिरवल्यामुळेच कॉम्प्रेस्ड एअर मिळते. And that particular air we are collecting in the cylinder, and these mechanical components in the rotary compressors are rotated by using either steam turbine, gas turbine or electric motors. Okay, only the difference is that the positive pressure is developed by rotary action rather than reciprocating one. Recently I have mentioned here in this rotary compressor there is no any reciprocating motion, to and fro motion. अशी वर खाली जाणारी, डाव्या उजव्या बाजूला जाणारी अशी रेसिप्रोकेटिंग मोशन इथं नाहीये. Instead of that, rotary motion is provided in the rotary compressor. रोटरी कॉम्प्रेसर मध्ये गोल गोल सर्क्युलर रोटेशनल मोशन प्रोव्हाइड केली जाते. The main types of the rotary compressor are lobe type of the compressor, vane type of the compressor, and screw type of the compressor. This is the definition of the rotary compressor which we are going to see in this particular lecture. So, give the heading rotary compressor. Give the heading rotary compressor. Have you written it? Yes. Yeah. Then write down the rotary compressors. The rotary compressors are rotated at very high speed, either by steam turbine, gas turbine, or electric motors, The positive pressure on air
or gas is developed by the rotary action rather than reciprocating one. Means instead of reciprocation, rotary action is considered in the rotary compressor. Okay. Now write down to the next line. The main type of rotary compressors, are lobe type, vane type, and screw type. Lobe type, vane type, and third one is screw type. Okay, have you written it? Yes, sir. Yeah. Somebody else, please recite it. Please read it. Rotary compressor. The rotary compressor are rotated at very high speed either by steam turbines, gas turbines, or electric motors. Only the difference is that the positive pressure is developed by the rotary action rather than the reciprocating one. The main type of rotary compressors are lobe type, vane type, and screw type. Absolutely correct. So these three main types are there, out of which we are going to study the two type of the compressor. Let us move ahead. So this is the diagram of vane blower or vane type compressor. या अशा पद्धतीच्या कॉम्प्रेसरला वेन ब्लोअर म्हणायचं किंवा वेन टाइप ऑफ कॉम्प्रेसर म्हणायचं. ओके, यू कॅन सी दॅट डिफरंट कंपोनेंट्स आर देअर इन दिस वेन ब्लोअर. या वेन ब्लोअर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काही कंपोनेंट्स तुम्हाला इथे दिसतील. द फर्स्ट कंपोनेंट इज केसिंग. Here the casing is there. Now you are knowing about the casing. What do you mean by casing? Cover. Yes, it is the shield, it is the cover, it is the housing. And why we need to provide the casing? If you are not going to provide the casing, then whatever air you are going to take inside, you cannot take first. आणि जर तुमच्या केसिंग मध्ये काही डिफॉल्ट असेल, लीक असेल, तर तुम्ही घेतलेली जी काही एअर आहे ती कॉम्प्रेसच होणार नाही, ती लिकेज मधून निघून जाईल. सो केसिंग मीन्स कव्हर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन केस ऑफ द एव्हरी कॉम्प्रेसर अँड पंप. पंप आणि कॉम्प्रेसर मध्ये हे केसिंग किंवा कव्हर फार फार महत्वाचा रोल प्ले करतं. सो दिस इज द केसिंग. इट इज अ कव्हर अँड यू कॅन सी दॅट the shape of cover is a circular one. Am I correct? Yes. Yes. Second thing is there. Here you can see there is a one rotating disc, circular one. Once again, this is the rotating disc. This is the rotating disc. Okay, here एक rotating disc है, and you can see that on that rotating disc there is a vane arrangement. This is vane number 1. This is vane number 2. Here there is a vane number 3. And the last one is the vane number 4. The vanes may be 4, 6, 8 according to the size of your compressor. हे जे वेन्स आहेत, या वेन्सची जी संख्या आहे, ही संख्या कॉम्प्रेसर नुसार कमी जास्त होऊ शकते. And these vanes are closely fitted in this particular casing. या केसिंग मध्ये
रोटेटिंग डिस्क आणि व्हेनची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट फिक्स केलेली असते. अँड यू कॅन सी दॅट दिस रोटेटिंग डिस्क इज नॉट फिक्स्ड ॲट द सेंटर ऑफ युअर केसिंग. केसिंगच्या सेंटर मध्ये ही रोटेटिंग डिस्क फिक्स केलेली नाही, ती थोडीशी खाली केलेली आहे. जर या सर्कलचा सेंटर काढायचा म्हटला केसिंगचा तर तो साधारणतः इथे येईल असा, बरोबर आहे. आय एम शोईंग इट विथ दी रेड कलर. सेंटर इथे येईल, बरोबर आहे. Yes, sir. But you can see that where the rotating disc is fixed, it is just fixed below your center of the casing. सेंटर पासून तो थोडासा डिसलोकेट केलेला आहे, तो खाली घेतलेला आहे. तो खाली घेतात, वर घेतात, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला घेतात, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. And here you can see that there is a spring arrangement. And the springs are fixed in between your rotating disc and your vane. Vane आणि rotating disc याच्यामध्ये स्प्रिंग जी आहे ती स्प्रिंग बसवलेली आहे. What is the property of this spring? You have studied the elasticity. Elastic body spring. Yes, it is elastic body. What do you mean by elastic body? Deform झाल्यानंतर Deform and regain its Yes, one person can answer me one time. Yes, from boys side, who was talking about deformation? Go ahead. after deformation it's gain its original shape and size. Okay. Girl side, who want to tell the answer about the spring? In short, we can say it is a flexible body. Yeah. Both answers are right. It is a flexible body. Flexible body means what? When you are going to apply the load on your spring, then spring is getting compressed. When you are going to apply the compressive force, spring is going to get compressed. And when you are going to release the force, spring will try to gain its original shape and size. And when it is going to take original shape and size, it is getting released. ती स्प्रिंग काय होते, त्याच्यावरचा लोड काढून टाकला की रिलीज होते. Can you tell me the application of the spring? Where you are using this application, you are compressing the spring and releasing it once again. सर आपण जो पेन वापरतो लिहिण्यासाठी त्याच्यात पण Absolutely correct. The ball pen, खटक्याचा पेन असतो आपला. आपण एक खटका दाबला की स्प्रिंग कॉम्प्रेस होते, रिफिल बाहेर घेते आणि तिथे ते अडकून बसतं, रिफिल बाहेरच राहते. तुम्ही परत एकदा बटन दाबता त्यावेळी ते मेकॅनिझम सरळ होतं. स्प्रिंगवर जो फोर्स आहे तो फोर्स रिलीज होतो आणि स्प्रिंग परत एकदा रिफिलला आतमध्ये घेऊन येते. दॅट इज अ गुड एक्झाम्पल. एनीबडी अनदर वन? भरण्यासाठी वेअर? टायर मध्ये हवा भरताना आपण जो पंप युज करतो त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे. ओके, त्याच्यामध्ये स्प्रिंग फक्त ते एकदम क्लोजली फिटेड होऊ नये म्हणून आहे. गुड. अजून कुठं? क्लॉक. येस, जे चावीचं घड्याळ वगैरे असतं त्याच्यामध्ये ती स्प्रिंगची अरेंजमेंट असते. तुम्ही ज्यावेळी चावी देता त्यावेळी त्या स्प्रिंगला पिळे मारता आणि नंतर ती हळूहळू फोर्स रिलीज केल्यानंतर उलगडत जाते आणि तुमच्या घड्याळाचे काटे फिरत जातात. सिंपल एक्झाम्पल. येस, ड्राय सेल घालण्यासाठी आपण ते प्रेस करून मग ड्राय सेल घालतो. येस, वेन यू आर फिटिंग द ड्राय सेल into the battery, there is also spring arrangement because you want to fix your that cell in your battery very closely fitted. You want to keep it. Getting? Simple example I want to tell you, that is our sofa set. Is it correct? Yes sir. Yes. Sir. To get the cushioning, more cushioning effect, we are fixing the springs in the sofa set cushion. When you are going to sit, it is getting compressed and all cushion will go inside. And when you are going to stand, when you will stand, spring get released and sofa cushion will come
in its original position and it provides comfort to us. आपल्याला ती comfort सुद्धा provide करते. Means spring is having facility to getting compressed after providing the load and getting once again released when the load is removed. And that's why here you can see that the spring arrangement is made inside this particular vane type of the compressor. At upper end, you can see that there is a air inlet. वरच्या साइडला एअर इनलेट आहे आणि खालच्या साइडला तुम्ही पाहू शकता की एअर आउटलेट आहे. बट आउटलेट इज हायली प्रेशराइज्ड एअर. आउटलेट काय आहे? हायली प्रेशराइज्ड एअर. नाउ दिस इज ऑल अबाउट द कंस्ट्रक्शन. What is the vacuum and what is the compression or compressor? That part we are going to study in its working. Now, whether the construction is clear to everybody? Yes, sir. Yes. Yes. Now we will concentrate on its working. याच्या वर्किंग वर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया. तर मित्र हो, when you are going to start the motor, its shaft is connected here at the center of the rotating disc. तुम्ही ज्यावेळी मोटर चालू करता त्यावेळी काय होतं? मोटर चालू केल्यानंतर तुमचा शाफ्ट फिरायला सुरुवात होते आणि शाफ्टच्या कडेनं ही रोटेटिंग डिस्क बसवलेली असते. The rotating disc is fixed on the shaft. When you are going to start the motor, shaft will start rotating, and as shaft will start its rotations, this rotating disc is also going to be get rotated. ही जी रोटेटिंग डिस्क आहे ती सुद्धा काय होते? गोल फिरायला सुरुवात होते. And when rotating disc will rotate, मग काय रोटेट होणार आहे? रोटेटिंग डिस्क फिरल्यानंतर Vacuum inside the काय फिरायला चालू होणार आहे रोटेटिंग डिस्क फिरल्यानंतर? Veins. येस, वेन्स विल स्टार्ट रोटेटिंग. म्हणजे ही 4 नंबरची वेन इथे येते, 1 नंबरची वेन 2 नंबरच्या तिथे येते, 2 नंबरची 3 नंबरला, 3 नंबरची परत 4 नंबरला. इन धिस डिरेक्शन द रोटेशन विल स्टार्ट. रोटेटिंग डिस्क बरोबर वेन्स सुद्धा फिरायला सुरुवात होते. अँड ऍज यू नो दॅट की तुम्ही ती सेंटरला बसवलेले नाहीये रोटेटिंग डिस्क. मग काय होतं? थोडस ते वर खाली झालेलं आहे. ज्यावेळी तुमचा वेन खाली येतो त्यावेळी स्प्रिंग हायली कॉम्प्रेस्ड होते. वेन युअर वेन इज कमिंग ऍट द बॉटम मोस्ट पोझिशन, देन इट्स spring is getting highly compressed, and as the bottom vein will start rotating in upper direction, ज्यावेळी खालची वेन वरच्या साइडच्या दिशेने मूव्ह व्हायला चालू होते त्यावेळी ती काय करते? त्यावेळी ती रिलीज व्हायला चालू होते. म्हणजे हे जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम इट इज फिक्स्ड इन द केसिंग. या केसिंग मध्ये मेकॅनिझम अशा पद्धतीने फिक्स केलेलं आहे. ओके, नाउ माय फ्रेंड्स, आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग ड्यूरिंग द वर्किंग. You know that in the working, the veins are going to start moving. Okay, then what is going to happen here where there is a low pressure or negative pressure, or we are calling it as a vacuum also. Here, air is taken inside. Here, through this passage, air is taken inside. In this all particular patch, this patch is full with the air. Okay, in this way, here you can feel the air. Because vacuum is generated, air is taken inside this particular compressor through this intake side. इथून काय केली जाते? एअर आतमध्ये घेतली जाते. बिकॉज व्हॅक्यूम इज जनरेटेड ओव्हर हिअर. नाउ व्हेन
your just a minute. This particular vein will start moving ह्या ज्या वेन्स आहेत ह्या दोन्ही सगळ्याच वेन एका वेळी मूव्ह होतात. त्यामुळे ह्या वेन्स ज्यावेळी मूव्ह होतात ऍट दॅट टाइम धिस एअर इज प्रेशराइज्ड अँड इट इज ब्रॉट इनटू दिस पार्ट हिअर. ही जी एअर आहे ही एअर काय केली जाते या नेक्स्ट सेकंड पार्ट मध्ये आणली जाते. कारण वेन्स रोटेट करतायत आणि त्या वेन्स हे जे काही आहे ह्याला इकडच्या साइड मध्ये आणतात. द एअर विल बी ब्रॉट बाय प्रेशरायझिंग इन दिस सेकंड कंपार्टमेंट. when veins are continuously moving, then once again this pressurized air is once again brought into this third part. I will use different color. So that air is brought in this third part once again by the veins. Now you can see that here in the second or in the first part, air is taken or volume of the air is more. And why volume of the air is more? Because area of that particular section is more. आता इथं बघा एरिया किती आहे, मोठा एरिया इथं. Am I correct? In section Yes, number sir. 1, area is big. In section number 2, area is also big and your air is pressurized a little bit. But when this all air is brought in this third section, you can see that in the third section, area of cross section is very, very small. Area of the cross section कसा है? Small. Very Small है. पण air जे आहे ती large आहे volume मध्ये. And when lot of air is brought in the small chamber, it will get highly pressurized. कळलं का हे? येस सर. Yes, sir. जास्त एअर आहे आणि ती तुम्ही दाबून बसवली एखाद्या छोट्याशा कंटेनर मध्ये, छोट्याशा स्पेस मध्ये, तर ती ऑटोमॅटिकली हायली प्रेशराइज्ड होते. एम आय करेक्ट? येस सर. Yes. So here you can see that the area is very, very small and volume of the air is very large, so that the air is getting compressed in this section number 3. And this highly compressed air is taken out through this delivery port. हे याचं साधं सोपं सरळ मेकॅनिझम आहे. And when all air is taken outside, means there is no air. No air means this is the vacuum part. This all part which is situated at the left side, it is the vacuum part. Once again, the vacuum is passed to this chamber so that air is taken inside. Once again, this air is passed to the second chamber by compressing it. Then lot of air, lot of volume of air is brought in this third chamber where area is very small and lot of volume, air of big volume is compressed in that particular small chamber, and that's why it is highly pressurized and it is taken outside from this delivery port. This is the working of the vane type of the compressor, which is known by the name of vane blower also. Do you understand the working of the vane type of compressor? येस सर. Yes, sir. Everybody? Yes, sir. Anybody Yes, has sir. any doubt? No, sir. Yes, sir. Hello. Yes, go ahead. Uh, Ask. Can you say what do you mean when exactly? What is this? Vane means just one kind of the we can say that it is one kind of the barrier
इट इज वन काइंड ऑफ द ऑब्स्ट्रॅकल. एक असा अडथळा निर्माण केला जातो लाकडाचा किंवा एक खास त्याचं जे मटेरियल असतं त्याचा, आणि त्याच्यामध्ये स्प्रिंग एक तिथं आहे ती केली जाते. व्हेन इज नथिंग बट अरेंजमेंट लाईक तुम्ही पडद्याची अरेंजमेंट बघितलेली आहे किंवा पातं बघितलेलं आहे पातं, Yes, Yes, sir. sir. तर ती तशी अरेंजमेंट असते. आय विल शो यू द ॲनिमेशन सो दॅट द थिंग विल बी मोर क्लिअर टू यू. आय Sir? हॅव इट. सर येस. ते वेन केसिंगला अटॅच असतात का? अटॅच म्हणजे फिक्स नसतात, ते त्यात रोटेट होत असतात. इट इज क्लोजली फिक्स्ड. अटॅच म्हणजे फिक्स केलं, तसं नाहीये ते. फक्त आतमध्ये ते काय केलेलं आहे, त्याला ठेवून दिलेलं आहे आतमध्ये. ते केसिंगच्या वॉलवर अशा पद्धतीनं मूव्ह होऊ शकतात. क्लिअर? इनलेट पशी सर ते रिलीज होत असेल ना लोड केसिंगचा. हा, जसं तुम्ही वरच्या बाजूला जाताय तसं लोड रिलीज होतो. खालच्या बाजूला येत आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली लोड त्याच्यावर जनरेट होतो. सो आय विल शो यू the animation so that all working related things will more clear to you. And another thing is, through the animation the small doubts of you will be clear, how veins are, etc, etc. Just you tell me whether sound is clear to you or not. Made with vanes or impellers. Yes, These sir. types Yes, Is it sir. clear? Yes, sir. Yes, So sir. see, here there is a arrangement of the vane type of the compressor, and you can see that at the center shaft all vanes are put around the shaft, and you can see vane are nothing but just a one kind of the obstacles, or एक पातं जसं असतं आपलं त्या पात्यासारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, आणि त्याच्या इनसाइड the springs are closely fitted. So here there is a air inlet. Air inlet ही वरच्या बाजूला आहे, air outlet ही खालच्या बाजूला आहे. Now the idea regarding with the vanes and spring arrangement, is it clear to you? Yes, Yes, sir. sir. Yeah. of compressors are called rotary compressors. Rotary compressors typically consist of a cylindrical housing with adjustable rotary vanes, an inlet, and an outlet. See once again. The vanes are on an Casing. off-center drive shaft. See. Rotary compressors typically consist of a cylindrical housing. So this is the cylindrical housing. Housing means casing. Housing means cover. So another name for the casing is housing. Okay. With adjustable rotary vanes. So these are the vanes. आता veins म्हणजे काय लक्षात आलं का? मला कोणी प्रश्न विचारला होता? Yes, sir. आलं लक्षात. हा, तर एक असं साधं पाता असतं ते, आणि you can see that spring is separately attached to such veins. An inlet and an outlet. The vanes are on an off-center drive shaft. Shaft is off center. Off center means तो सेंटरला लोकेटेड नाहीये. तो सेंटर पासून डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, वर किंवा खाली कुठेही तुम्ही फिक्स करू शकता. हे बघा, ह्याचा सेंटर कुठं आहे आणि केसिंगचा सेंटर कुठं आहे.
As the shaft rotates, the vanes slide in and out to maintain contact with the cylindrical compressor wall. As they do, they Now, whether veins, how veins are fitted inside the compressor? हा प्रश्न मला एकाने विचारला होता. कोणी विचारला होता? D26. या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की ते कसं क्लोजली फिटेड आहेत ते. मीन्स इट कॅन रोटेट इनसाइड इट्स केसिंग. दीज आर नॉट फिक्स्ड. सेंटरचं शाफ्ट फिक्स्ड आहे आणि वेन्स आहेत ते त्याच्याभोवती स्प्रिंगनी क्लोजली बसवलेले आहेत. म्हणजे वेन्स आतमध्ये पूर्णपणे मूव्ह होऊ शकतात. इज इट अंडरस्टूड टू यू नाउ? Yes, sir. create chambers within the cylinder So of see varying here, sizes. they are creating different kind of the chamber. Air enters at the largest chamber. See, air As in, the vanes air, rotate, see, air is taken in the largest chamber. त्याचा जो मोठा चेंबर आहे त्याच्यामध्ये एअर घेतली गेली आणि तुम्हाला दिसतील की एअरचे पार्टिकल्स आहेत. आता त्या पार्टिकल्स मध्ये प्रचंड डिस्टन्स आहे. मीन्स दीज आर नॉट व्हेरी क्लोज पार्टिकल और प्रेशराइज्ड पार्टिकल. ते त्याच्यामध्ये थोडासा डिस्टन्स आहे म्हणजे ते मुव्हिंग होत आहेत. they retract, causing the chamber to get जस smaller जसं ते चेंबर and चेंज compress करतात the तस air. तसं ते कॉम्प्रेस व्हायला चालू होतात. सी and at Air the end highly compressed air particles means air is taken outside through the outlet. Now do you understood the working of it? Yes, sir. Yes, sir. जास्त प्रमाणामध्ये आपण इनलेट घेतो आणि त्याला मूव्ह करत 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 कमीकडे घेऊन जातो. त्यामुळं तो जो व्हॉल्यूम जो जास्त प्रमाणात घेतलेला असतो तो कॉम्प्रेस होतो. दिस इज व्हेरी सिंपल मेकॅनिझम. Exits at the smallest chamber. Rotary compressors are typically free of the vibration and pulsation that occurs with reciprocating compressors. So friends, rotary compressors are utilized in many applications because rotary compressors are creating less vibration. Reciprocating compressors are creating more vibration. So if you want to reduce the vibration and if you want to get the air compressed, then we will have to provide more demand. We will have to apply the rotary compressor instead of reciprocating compressor. भविष्यात तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की रोटरी कॉम्प्रेसर वापरणं चांगलं का रेसिप्रोकेटिंग, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे की रोटरी कॉम्प्रेसर मध्ये व्हायब्रेशन्स कमी असतात, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर मध्ये व्हायब्रेशन जास्त असतात. त्यामुळं जर व्हायब्रेशनचा विचार केला तर आपल्याला रेसिप्रोकेटिंगच्या ऐवजी रोटरी कॉम्प्रेसर वापरणं हे नेहमी लाभदायक ठरेल. वन्स अगेन this video without interruption I will play for you. Can you listen the audio of this video? Yes, sir. Yeah. Yes, sir. So you can Yes, once again see it and try to understand things. If you want to ask any doubt, if you want to stop me, you can, and you can ask your doubt over there. Made with vanes or impellers. These types of compressors are called rotary compressors. Rotary compressors typically consist of a cylindrical housing with adjustable rotary vanes, an inlet, and an outlet. The vanes are on an off-center drive shaft. As the shaft rotates, the vanes slide in and out to maintain contact with the cylindrical compressor wall. As they do, they create chambers within the cylinder of varying sizes. Air enters at the largest chamber. As the vanes rotate, they retract, causing the chamber to get smaller and compress the air. Air exits at the smallest chamber. Rotary compressors are typically free of the vibration and pulsation that occurs with reciprocating compressors. Okay. Is it understood to you now? Yes, sir. Yes, sir. Clear? Yes, sir. Yeah. So now I will provide 5 minutes time to you to draw this vane type of the compressor in your notebook. So without wasting much of time, I request you draw this vane blower in your notebook and try to draw it freehand.
डोंट यूज दॅट कंपास अँड एटसेट्रा. छोटीशी डायग्राम काढायची एवढी, साधारणतः 5-6 ओळीमध्ये बसणारी, आणि ती फ्री हँड काढायचा प्रयत्न करा. ट्राय टू ड्रॉ इट विथ दी फ्री हँड. सर डायग्रामच दिसत नाहीये. सर दुसरी स्लाइड ओपन झाली. सॉरी. I request you to take a screenshot because your next lecture is scheduled and only 2 minutes are remain. You take a screenshot and before starting this next lecture, you draw it in your notebook. Have you taken screenshot? Yes, sir. Yes, sir. Okay. So friends, today we will stop here. We have completed a root type of compressor over here. We will see the remaining concepts in the next lecture. Thank you very much. Have a nice day. Bye bye.